दाखवते तुम्हाला. हा बघा ना किती क्यूट आहे. मोदक वाला मोदक घेऊन बसलाय आणि उंदीर उंदीर मामा मोदक खातोय. अरे वा, किती छान. हा वाला हा पण बघा किती छान आहे. हॅलो तो चलिए शुरू करते हैं. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती. सो आता आम्ही करतोय, बघू शकता तुम्ही, गणपती डायमंड वर्क करतोय गणपतीचं. सो मी तुम्हाला भरपूर वेळा सांगत आली की मम्मीच्या इकडे गेल्यावर मी व्हिडिओज बनवेन, दाखवेन तुम्हाला कसं असतं, आम्ही काय काम करतो. सो हे आहे ते काम जे आम्ही म्हणजे गणपती बाप्पा रेडी करून दिला ना, असे धोतर फेटा बॉडी कलर वगैरे झाला ना, आमचं काम असतं ते ही शाई मारणं, गोल्डन शाई. आणि शाई मारून झालं का मग सगळे गणपती आम्ही सजवतो. ठीक आहे, मग आता तेच काम चालू आहे. बघू शकता हे जे कारागीर आहेत ते घरातलेच आहेत. ही रक्षा, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, ही पण माझी बहीण. तिला ओळखतात पब्लिक, या तुझ्या बहिणीला ओळखतात. तो कसे वाटले तुम्हाला गणपती आमचे सजवलेले? एक एक गणपती मी तुम्हाला दाखवेन. एक मिनिट दाखवा, माझ्या हातात द्या. एक एक गणपती मी तुम्हाला दाखवते. हा जय मल्हार गणपती मध्ये, अजून हा लालबागचा राजा, त्याच्यानंतर हा कमळावरचा, तो नागावरचा, असे भरपूर. हा बाळकृष्ण आहे. हा बघा चिंटू कसा बसलाय बघा, काय बघतोय काय माहिती. बघितलं, फक्त खायला पाहिजे याला, फक्त खायच्या वासाने उठतो. आणि अजून एक गणपती दाखवते तुम्हाला. हा बघा ना किती क्यूट आहे. मोदक वाला मोदक घेऊन बसलाय आणि उंदीर मामा मोदक खातोय. अरे वा, किती छान. हा पण बघा किती छान आहे. सर्वात भारी तर हा आहे वीणावाला गणपती. खूप छान आहे ह्या वर्षीचे. हा पण एक मस्त आहे. आमच्याकडची जे म्हणजे एक गोष्ट सांगायला गेली ना, एक मिनिट थांब. कल्याण मधून कोण जर बघत असेल, तुम्हाला जर गणपतीची ऑर्डर वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करा. आम्ही तुम्हाला लगेच लोकेशन पाठवू, खाली ऍड्रेस पाठवू, नंबर देऊ, तुम्ही कॉल करा आणि ऑर्डर करा. खास गोष्ट ही अशी आहे की आपले गणपती हे आउट ऑफ कंट्री सुद्धा जातात. म्हणजे असं नाही की इथे तर आहेच पॉप्युलर आमच्या एरियामध्ये. दुबईला गेलाय. दुबई आमचा म्हणजे किती वर्ष अगोदरचा का, एक वर्ष अगोदरचा गणपती, म्हणजे गेल्या वर्षीचा गणपती आमचा दुबईला गेला. नेक्स्ट गुजरातला गेलेला. अजून आहेत अशी लांबून लांबून घेऊन जातात. हा अजून एक गणपती आमचा इकडे कुठले कोकणात गेलेला. म्हणजे असे एवढे लांबून लांबून इथून गणपती घेऊन जातात. आम्हाला कधी कधी असं वाटतं यार, म्हणजे एक गोष्ट सांगायला गेलं ना, हे आता गणपती हा घर बघा ना कसा एकदम तुम्हाला भरलेला दिसतोय गणपतींनी. म्हणजे हा आमचा बेडरूम आहे. बेडरूम आहे, बाहेर पण खूप सारे गणपती आहेत. आणि ना हे जेव्हा जातात म्हणजे एक दिवस अगोदरच घेऊन जातात ना गणपती, तेव्हा आम्हाला एवढं वाईट वाटतं ना की असं सवय झालेली असते ना. आणि बघायला गेलं तर आजच्या डेटला बाहेर गणपती बघायला गेलेत ना तर तुम्हाला 1.5 फुटाचा किती लागा मी का 7,000 स्टार्ट आहे. 1.5 फुटाचा 7,000 बाहेर मुंबई साईडला. मातीचा तर अजून महाग. तो कुठला पीओपी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मुंबई साईडला जाल ना तुम्ही तर 7,000, चल 5-6 हजारामध्ये म्हणजे 7,000 मी मालकीनबाई बोलतात. मालकीनचा टॅग आणि त्याला. सो आम्ही दोघी जणी ना म्हणजे आता गणपतीचा आमचा धंदा असून सुद्धा आम्ही दोघी जणी म्हणजे आम्हाला एक सवय आहे ती की पटकन कुठेतरी दुकान दिसलं तर आम्ही जातो, बघतो, प्राइस काढतो कसं आहे, म्हणजे त्यांचं फिनिशिंग गणपतीचं कशी आहे वगैरे आम्ही बघतो, तिथे जाऊन प्राइस काढतो. ऍज अ कम्पेअर मी बघायला गेली 1.5 फुटाची मूर्ती किती, 1.5 फुटाची 4,000ला, 4,500ला होती. तो बोलला 4,000पर्यंत देईल तुम्हाला. ठीक आहे, इथे कितीला? आमच्याकडे भेटतील तुम्हाला 3,500ला 1.5 फुटाची. फरक पडतो ना, अरे भरपूर पडतो, भरपूर. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये घर तर आतमध्ये आहे, चाळीच्या आतमध्ये आमचं घर, तरी लोक बाहेरून येतात. त्यांना काय करणार तर माहिती पण नाही आतमध्ये कारखाना आहे.
आणि दुसरी गोष्ट सांगायला गेली आज जर दुकान जर रोड साइड असता ना तर अजून खूप मजा कमी आली पडले असते, कमी गेलो पडले ना असते. तर गणपती आम्ही 3,500 3,500 नाही 3,000 आम्ही 3,500 करून देतो आम्ही. गणपती करून सजवून हा. प्लस आम्ही त्यांना डायमंड वर्क आमच्याकडून फ्री. आणि आमचा 2 फुटाचा गणपती 4,000ला देतो आम्ही. 4 ठीक आहे म्हणजे तर तुम्हाला 6,000ला आहे. आणि आमचा एक पेज पण आहे जो आम्ही आता Open ओपन केलाय. केलाय तो पण मी खाली टॅग करेन. एकदा तुम्ही जाऊन त्याच्यावर विजिट द्या, बघा तुम्हाला गणपती कसे वाटतात. अजून गणपतीचे फोटो नाही टाकलेत, 1-2 व्हिडिओ टाकलेत फक्त. हळूहळू फोटोज पण येतील. फोटोज टाका उद्या, हा धडाधड. फोटोज वगैरे 15-20 पण फोटो येतील. टाकून द्या उद्या एकाच दिवसात. फोटो पण टाकू आपण. जे कसं अजून आखणी वगैरे झाली नाही ना डोळे त्याच्यामुळे वगैरे आले ना अजून छान दिसते. म्हणून आम्ही फोटो नाही, नाही मेकिंगचे पण केले. टाका, म्हणजे बिफोर आफ्टर असे. बिफोर आफ्टर पण आपण काढूयात ना, फोटो वगैरे काढूयात. मी स्वतः अपलोड करेन. आणि तुम्हाला मी दाखवले फोटो अपलोड करायची गरजच नाहीये. तुम्हाला मी एक गणपती दाखवलेला आहे. पण ते फोटो मध्ये कसा झूम करून व्यवस्थित बघता येईल. तुम्ही बघू शकता. नाही तर कल्याण मध्ये राहणारे विधी ते करू शकता. मला माहितीये की भरपूर म्हणजे आमच्या एरियातले असे भरपूर आहेत जे गिराईक जे फिरून येतात आणि घेऊन इथून जातात. वाचून दाखवणार आहे, स्वतः पण ऐकूयात. ठीक आहे, चला. हा निबंध आहे. माझी आजी. माझ्या आजीचे नाव बेबी कृष्णा कुंभार आहे. माझी आजी खूप चांगली आहे, पण ती कधी कधी आम्हाला खेळताना ओरडते, नाहीतर कधी कधी मजाक मध्ये मारतेही. आम्हाला कधी 2-3 रुपये देते. 2-3 रुपये काय खेळ 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 कुठला खेळ त्याची आई ऐका नाही ते. आजी खूप सुंदर दिसते. कशी काय मध्ये झाली फिर खाते. हा, मग फिर नाही खात तुझं थोडी आम्ही कधी असायला आलं. एकदा मी वाचता नाही. नो आपली आजीच आपल्यासाठी करू शकते. आपल्यासाठीच करू शकते ना. काय पण असो, जेवण पण करू शकते. आमच्यावर ओरडली तरी आम्हाला राग येतो, पण आजी नुसती आम्हाला ओरडत असते. आम्ही कधी आम्ही काय काय बोलतो आजच्यासाठी एवढ्या मध्ये हे लय हळू असतात. मी वाचून दाखवते. आता मेगा वाचून दाखवेल, जाऊ दे, कारण हे लोक खूप हळू असतात. कासव आहेत हे लोक. माझी आजी. मला माझी आजी खूप आवडते आणि माझ्या आजीला मी पण आवडतो. अरे वा. आणि ती काय काय खायला आणते ते ती मला देते आणि सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करते. अरे वा, म्हणजे ही खोटं बोलली. माझ्या भावावर करते. आणि ती आम्हाला गणपती करायला मदत करते. आम्ही मजाक मस्ती करतो आणि जेव्हा मला माझी बहीण मारायला येते तेव्हा मला आजी वाचवते. अरे वा, एवढं शुद्ध. आणि ती लपून छपून काजू बदाम खाते. अरे बाई. आम्ही खेळताना आजी पाळण्यात बसलेली होती. आम्हाला गोल गोल पाळण्यात खेळत होतो तेव्हाच पाळणा खाली पडला आणि ती पाळण्याखाली पडली. आणि काय तिच्या डोक्यावर लागलं. आम्ही तिथून पळालो. नंतर आम्हाला मार भेटला. एक दिवशी गणपतीच्या दिवशी आम्ही आजीला आणि आजोबांना नाचायला सांगितलं होतं. अरे तर आजी नाचत नव्हती तर ती हसत होती का रडत होती ते आम्हाला समजत नव्हतं. तुम्हाला माझी आजी कशी वाटली सांगा. ओके, बाय बाबा. फायनली झाला. तर गाईज, आता आम्ही यांना गणपतीचं काम शिकवणार आहोत. गरज आहे मला आम्हाला एका माणसाची फायनली, म्हणून लग्न केलं. आम्हाला इथे माणसं भेटत नाही काम करायला, म्हणून आम्ही स्वतः इथं बसले. आता नवीन कामगार शोधून आणलाय. म्हणजे मला काय काम करायचं म्हणायचं. लग्न ह्याच्यासाठी केलं की गरज होती, माणसं भेटत नव्हती. काय करणार. झोप आले काही 1:15 वाजले रात्रीचे. 3 वाजेपर्यंत काम करायचं आपल्याला. घाबरू मला नका. सकाळी जायचंय कामावर. काय बघा कामावर किती खोटं बोलता. असं थोडी असतं का. कामावर आता मी एवढं लग्न केलं म्हणजे यांचं फर्ज बनतं ना. खर्च
पर्स फरशी पण बोलूयात आपण. जास्त ओरडतोय मम्मी, झोपतीये, तिला झोप, आमची वाट लागेल. तिची झोप जर झाली नाही तर उद्या मला लवकर उठायला लागेल आणि मला लवकर उठायचं नाहीये. मी आता मी काम करत बसेन. मी तुम्हाला खरं सांगू काय काय बघा, मला बोलून देत नाही प्लीज. तिच्या एवढी आळशी पोरगी मी अजूनपर्यंत बघितली नाही. माझ्यासारखे हा माझ्यासारखे सकाळी उठायलाच मागत नाही. सकाळी नका पण नाही उठू, उठत. दिवसभर किती पण काम करून घ्या, पण सकाळची झोप सकाळची महत्वाची असते. नसते. ठीक आहे, सकाळची झोप महत्वाची असते. सकाळी मला एकदम अशी पद्धतशीर झोप पाहिजे असते. ठीक आहे, मग तुम्ही दिवसभर किती पण मला काम सांगा, मी कितीही करीन, पण मला सकाळी Overacting करा झोपू कमी द्या. कर. मग काय काम करायचे असते, डबल बोलून बोल. मी रात्रीच बनवून झोपते. बाबा हिने आईची जागा चालवायला लावली. माझ्या आजीची जागा चालवते. काजी रात्री दुपारचं जेवण बनवते काय? माझी आजी तर रात्रीच जेवण बनवते आणि तर दुपारी खाते. बोलना पापे नदी किनारे सापे. सच्ची. बघूया नाटक काय आहे. चला स्टार्ट करा. तो नवीन नाही का ट्रेंड येतो काय तो, असं पार्वतीच्या पायात चालेल. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या टाक्याचा आवाज टरन झाला रे गणपती माझा. यायला लागला येड इथं खरंच आल्यापासून इथे ना झोपाचा पत्ता नाही मला सगळं झोप आले मला काम काय दिसते तुम्ही, मी काळाच आहे. अरे हलते सगळा स्लॅब इथं. धीरे दीदी धीरे. मला सवय. ही गोष्ट मी सांभाळतोय म्हणजे माझा विचार करा तुम्ही माझी काय अवस्था असेल. तो गाईस इथे आपला एंड होता व्हिडिओचा. गणपती बाप्पा शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, बस दुसरं काय. शिवरात्री गाईस. आय लव्ह यू. शिवरात्री.